नामवंत ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी डॉक्टर वसंत वऱ्हाडपांडे यांचं म्हणजे माझ्या वडिलांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणायचे, माणसं आगीसारखी असतात. जास्त जवळ गेलं तर चटके बसतात, दूर गेलं तर दुरावा असतो. पण जर विशिष्ट अंतर राखलं तर ऊब आणि प्रकाश, आपलेपण हे सगळं मिळतं. खरंय, कोणतंही नातं घट्ट आणि जवळचं करायचं असेल तर त्या नात्यामध्ये मर्यादा आणि अंतर राखायला हवं. शेजारी राष्ट्र असो वा नातं, ह्या एलओसीचा आदर होणं सगळ्यांसाठीच गरजेचं असतं. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नातेसंबंधांचं आरोग्य उत्तम ठेवायचं म्हणजे नात्यामध्ये मर्यादा पाळायची, एकमेकांचा आदर करायचा. कारण तसं जर झालं नाही तर गैरसमज होतात आणि नात्यामधल्या दोघांनाही मानसिक त्रास होतोच, किंवा ऐकायला तरी मानसिक त्रास होतोच. मग हे टाळण्यासाठी काय करायचं? मग नात्यामधली सीमा किंवा बाउंड्रीज म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक परीघ, शारीरिक, मानसिक, आर्थिक, ज्याला एक आपण पर्सनल स्पेस म्हणूया. शारीरिक परिघाचं उदाहरण द्यायचं झालं तर कुणासोबत बोलताना आपण किमान काही शारीरिक अंतर राखतो. म्हणजे अनोळखी किंवा औपचारिक नात्यामध्ये समोरची व्यक्ती जास्त जवळ उभी राहिलेली आपल्याला चालत नाही. किंवा एखाद्याचे पैसे जेव्हा आपण न विचारता घेत नाही, कारण ती आर्थिक मर्यादा आपण पाळत असतो. नातेसंबंधांच्या या मालिकेमध्ये आज आपण नात्यात आवश्यक असणारी ही जी एक बाउंड्री आहे किंवा मानसिक परीघ आहे, जे बाउंड्रीज इन रिलेशन, हे समजून घेणार आहे. या बाउंड्रीज म्हणजे काय? तर इतरांसोबत वागण्या बोलण्याच्या आपण आपल्या सोयीनुसार आखलेल्या रेषा. जरा क्लिष्ट वाटतंय का? पण आपल्याला होणारा मानसिक त्रास किंवा कुचंबणा कशामुळे आहे हे कळल्यावर हे सोपं वाटेल, म्हणजे समजेल पण सोपं वाटेल. आणि काउन्सिलरच्या मदतीने याच्यातून मार्ग काढता येणं शक्य आहे हे कळल्यावर हायसं पण वाटेल. अशी मानसिक मर्यादा ठेवून वागायचं, जे वागता येतं किंवा वागायचं असतं, किंवा असे परीघ असतात, हे अनुभव आपल्याला लहानपणापासूनच येत नाहीत. उदाहरणार्थ, अगदी लहान बाळाला सुद्धा आपण कधी मावशीला पप्पी दे, दादाला फ्लाइंग किस दे, असं सहजगत्या म्हणतो की. पण तसं करणं त्या बाळाला आवडू शकतं किंवा शकत नाही याचा विचार कधीच कोणी करत नाही. आणि बाळही त्या वयामध्ये मोठे जे सांगतील तेवढं वागायचं, हे एवढंच त्याला कळत असतं. मग हळूहळू अशा या सवयीमुळे मोठेपणी देखील मग कधी आपल्याला सिनेमाला मित्राच्या आग्रहाखातर जावं लागतं, आपला वेळ वाया जाणार असला तरीही, कारण आपल्याला नकार द्यायला जमत नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या कम्फर्टच्या बाहेर जाऊन प्रसंगी आपल्याला फारसं रुचत नसतानाही काही गोष्टी इतरांसाठी करणं, हे असंच आपण बघत आणि शिकत आल्यामुळे जिथे स्वतःसाठी बोलणं गरजेचं असतं तिथे देखील व्यक्ती मनाविरुद्ध गोष्टी सहन करते आणि प्रसंगी शोषणाला, अन्यायाला बळी पडते आणि मानसिक त्रासाला देखील. कारण पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या मानसिकतेमुळे आपलं स्वतःचं मत स्पष्टपणे मांडणं हा उद्धटपणा समजला जातो. अर्थात ते कसं मांडतं हे महत्वाचं आहेच. कदाचित कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये, बाहेरच्या जगात अशी स्पष्ट सीमा आखणं एक वेळ सोपं असेलही, पण कुटुंबात मात्र चांगलंच अवघड असतं. कारण जवळच्या नात्यामध्ये अशी जर स्पष्ट बाउंड्री आखण्याचा, ज्याचा परिघात राहण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर समोरची व्यक्ती दुखावले जाण्याची शक्यता असते आणि मग त्यातून स्वतःला अपराधीपणाची भावना देखील येऊ शकते. पण जर या नात्यामध्ये असलेल्या दोघांनीही, म्हणजे कुठल्याही नात्याचे किमान दोघं लोक असतात, या दोघांनाही जर या लक्ष्मण रेषेची जाणीव असेल तर नात्यामध्ये कटुता येण्याची, नकारात्मकता अनुभवण्याची शक्यताही खूप कमी करता येते. पण आपल्याकडे एकूणच या बाबतीत उदासीनता हे दिसून येतं आणि म्हणूनच असे हे परी किंवा या सीमा आपल्या वागण्या बोलण्यात नसतात. मग आपण आपल्या परिघात दुसऱ्या कुणाला तरी येऊ देतो किंवा आपण इतरांच्या परिघात जातो हे लक्षात नाही येत. फक्त होतो तो मानसिक त्रास. मग दुसऱ्यांचं वागणं आपल्या हातात नाही, तेव्हा आपण आपल्यासाठी अशी सीमा राखली आहे की नाही हे कसं समजायचं? तर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन व्यक्ती जेव्हा असतात तेव्हा एक जो इतरांच्या परिघात जाऊन स्वतःच्या मताचा आग्रह धरतो
ती व्यक्ती सेवर किंवा मदतनीस या भूमिकेत असते. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे इतरांना आपल्या परिघात येऊ देणारी, इतरांच्या मताप्रमाणे वागणारी, पीडित, विक्टिम या भूमिकेतली व्यक्ती. सेव्हर जे असतात ते इतरांना गरज आहे की नाही, त्यांनी विचारलं आहे की नाही, याचा फारसा विचार करत नाही. कारण इतरांना आनंदी, समाधानी होण्यासाठी सारखे प्रयत्न करणं, त्यांच्या समस्या सोडवणं ही आपली जबाबदारी आहे, असं त्यांना वाटत असतं. मग त्यासाठी सारखे दुसऱ्यांना सूचना देणं, सल्ले देणं असं ते करतात. दुसऱ्याला मदत करणं, त्यांच्या उपयोगाला उपयोगाला पडणं हे आपलंच काम आहे, असं त्यांचं ठाम मत असतं. मग अशांचे संवाद कसे असतात? म्हणजे ही सेव्हर व्यक्ती कशा पद्धतीने विचार करत असेल. तर मी माझ्या मुलीच्या शाळेचं दप्तर जर भरलं नाही, तर हमखास ती 1-2 वह्या विसरते. मुलाच्या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी मला सुट्टी घेऊन जावंच लागणार आहे. त्याला कुठे एकट्याला जमेल ते. किंवा अगं दिवसभर नोकरी करते सून, कुठं लक्ष असतं घरात. त्यामुळे मलाच सगळं किराणा, भाजी घरात बघावं लागतं. अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यासाठी आपल्यालाच काम करणं महत्त्वाचं आहे, असा त्यांचा विचार असतो. आपल्या वयानुसार म्हणजे प्रत्येक त्या व्यक्तीला त्या वयानुसार त्यांची कामं करू देणाऱ्या, आपापल्या वयानुसार आपापली कामं करू शकणाऱ्या प्रत्येक सक्षम व्यक्तीला त्यांनी विचारलं नसताना, त्यांना काय हवं आहे हे न पाहताना ही सेव्हर मंडळी दुसऱ्यांच्या परिघात जाऊन एक प्रकारे अतिक्रमणच करते असं म्हटलं तर चूक होणार नाही. दुसरी भूमिका म्हणजे पीडित, विक्टिम. अशी व्यक्ती जिला स्वतःच्या बाउंड्रीज सुरक्षित ठेवता येत नाही, म्हणजे आपला परीघ हा स्पष्ट राखता येत नाही. त्यामुळे इतरांनी आपल्या परिघात येऊ नये हे स्वतःची इच्छा नसतानाही त्यांना काही इतरांनी सांगितल्याप्रमाणे करावं लागतं. आपले निर्णय जर कोणी घेत असतील तर त्याला विरोध करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावना किंवा स्वतःच्या एकूणच आयुष्यापेक्षा इतरांच्या भावना किंवा इतरांच्या आयुष्याला अधिक महत्त्व देण्यासारखं ही व्यक्ती करत असते. अर्थात त्यामुळे चिडचिड किंवा त्रास होऊ शकतोच. पण आपल्यावर अन्याय होण्याचं कारण आपण आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यात कमी पडतोय हे लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या त्रासाचं कारण अमुक व्यक्ती आहे हे ती सांगत असते. मग आपल्या भावनांसाठी, आपल्या निर्णयांसाठी, घडलेल्या काही घटनांसाठी ज्या कदाचित तिच्यासाठी चुकीच्या वाटत असतात, ती इतरांना किंवा मग स्वतःला जबाबदार धरते. म्हणजे इतरांना किंवा स्वतःला ब्लेम करत जाते. जसं खरं तर मला नोकरी करायची होती, पण नवरा म्हणाला मुलांना पाळणाघरात ठेवायचं नाही. मला जायचंच नव्हतं, पण मित्रांनी आग्रह केला म्हणून जावं लागलं त्याच्यासोबत शॉपिंगला. माझी अजिबात इच्छा नव्हती, पण आईनी म्हटलं म्हणून मला इंजिनिअरिंग करावं लागलं. आई म्हणून मी कुठे कमी पडली काय माहिती, आणि मुलगा माझा लग्नच करायचं नाही म्हणतो. असे विचार बाउंड्रीज आखता न येणाऱ्या व्हिक्टिम व्यक्तीच्या मनामध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल की नाही म्हणणं सोपं नाहीये मॅडम. खरंच आहे, नाही म्हणणं सोपं नाहीच. पण जर तुमच्यासाठी तुम्हीच बोलला नाहीत तर दुसरा कोण बोलेल? जे अत्यंत कठीण आहे असं नाही म्हणणं किंवा आपल्या बाउंड्रीज, आपला परीघ हा स्पष्ट करणं, खास करून जवळच्या नात्यात. पण मग सोपं नसलं तरी शिकावं लागेलच. आणि आपल्या सीमारेषांना मजबूत करावं लागेल. कारण आपण आपल्या आयुष्यावर इतरांना अधिकार गाजवू दिल्याने आपल्याला जो मानसिक थकवा येतो तो आपल्याला कमी करावा लागेल. अनेक बाबतींमध्ये जशी इच्छा नसताना तडजोड केली, तसं जर आता नको असेल तर त्याची तयारी करावीच लागेल. अर्थात जिथे कुठे दुसऱ्याचा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक आरोग्याचा प्रश्न असतो, ती व्यक्ती स्वतःची आवश्यक तशी काळजी घेण्यामध्ये जर सक्षम नसेल तर काही मर्यादेपर्यंत सूत्र आपल्याला हाती घ्यावेच लागतात. परंतु दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या निर्णयात जर दुसरं कोणी ढवळाढवळ करत असेल किंवा आपण दुसऱ्याच्या आयुष्यात नको तितकं दखल देत असू, तर मात्र नक्कीच विचार करायला हवा. कारण तसं जर नसेल तर वरवर चांगलं दिसणारं नातं हे आतून कडवटपणाने भरलं असू शकतं. पण एक मात्र खरं आहे की क्वचित प्रसंगामध्ये समोरची व्यक्ती कोण आहे यावरही ह्या व्यक्तीची म्हणजे एक तर मदतनीस किंवा पीडित अशी ही जी भूमिका आहे ती बदलली जाऊ शकते. पण तरीही प्रामुख्याने प्रत्येकाच्या वागण्याची एक धाटणी असते. मग आता आपण मदतनीस आहो म्हणजे दुसऱ्यांच्या परिघात न विचारता जातो आहो का पीडित आहो म्हणजे आपल्या परिघात इतरांनी आपली इच्छा नसताना देखील आपण त्यांना येणं अलाउ करतोय. म्हणजे मग अयोग्य बाउंड्रीज म्हणजे काय?
आता जर लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत, तुमच्या भावनांचा त्यांच्या फायद्यासाठी वापर करतायत असं वाटतंय, तुमच्या जवळच्या लोकांना आपणच प्रोटेक्ट करायला हवं, त्यांचे प्रश्न आपणच सोडवायला हवे असं सतत वाटतंय, किंवा कदाचित आपण तसं वागतो देखील आहे, किंवा कधी एखाद्या राजकीय मतावरून किंवा एखाद्या विषयावर निरर्थक वादविवादामध्ये आपण त्या भांडणात अडकतोय, म्हणजे आपली मतं दुसऱ्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतोय, आपलं काही चुकलं नाही हे कळत असतानाही स्वतःचा बचाव करतो आहे. तर अशा प्रश्नांची समजा जर उत्तरं हो असतील, तर आपल्या मर्यादा योग्यरित्या राखल्या जात नाही आहात. किंवा जर असे संवाद असतील, माझ्या ऑफिसमध्ये एकाहून एक सगळे माठ आहेत, त्यांना दरवेळी सगळं मला सांगावं लागतं, किंवा सॉरी गाईज आज पार्टीला नाही येऊ शकत मी, माझ्या बायकोला नाही आवडत मी एकटं गेलेलो. खरं तर बंगलोरला मला जॉब करायचा होता, पण आई म्हणते पुण्याच्या बाहेर जायचं नाही. यार लोन काढायचंय कारसाठी, सासरे म्हणतात किती दिवस माझ्या मुलीला टू व्हीलरवर बसवणार. किंवा जर आई आतल्या खोलीमध्ये असताना स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज आला, तर ती विचारते काय हवंय रे, देऊ का काही. अशा प्रकारे जर संवाद असतील, तर आपण बाउंड्रीज राखत नाही आहात हे नक्की. या सगळ्या परिस्थितींमध्ये किंवा ह्या अशा संवादांमध्ये व्यक्ती एकतर इतरांच्या कृती भावनांची जबाबदारी आपल्यावर घेत असते, किंवा आपल्या कृती किंवा भावनांची जबाबदारी इतर कोणीतरी घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. पण याचा अर्थ आपल्या नात्यामध्ये योग्य बाउंड्रीज आपण आखलेल्या नाहीत, आणि अशा वागण्याने एकाला किंवा दोघांनाही मानसिक त्रास नक्कीच होतो. योग्य आणि हेल्दी बाउंड्रीज ठेवल्याने परस्परांचा आदर केला जातो आणि कुणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लागत नाही. भावनिकदृष्ट्या ते नातं छान समृद्ध होतं. पण हे तितकंच खरं आहे की मुळातच अशा योग्य बाउंड्रीज भावनांना योग्यरित्या हाताळणारेच लोक ठेवू शकतात. तेव्हा आपला प्रवास या दिशेने करण्यासाठी नात्यामध्ये योग्य बाउंड्रीज आखण्यासाठी काय करायला पाहिजे ते पुढच्या भागात बघू. सो स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग.